मराठी मूडमध्ये आज परत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एक पाहुण्या आपल्यासोबत आल्या आहेत. रीना कोरेजी आल्या आहेत. नमस्कार. ठाण्याची एक मुलगी उगांडामध्ये गेले 2 दशकं राहतीये. आम्ही 17 वर्षापासून तिथे राहतोय आणि काहीतरी त्या देशात आहे म्हणूनच आम्ही 17 वर्षाचं लॉंग टाइम. ऑफकोर्स संधीच्या माध्यमातून बोलायला गेलो की आहे संधी तिथे, बट इट्स अगेन युअर हार्ड वर्क टू. मुलुंडचे एक रहिवासी होते, ते ब्राझीलला ट्रॅव्हल करत होते. इन एअर त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला. ज्यांनी मला कॉल केला ते अनिल भाई नाव आहे त्यांचं. त्यांनी मला कॉल करून सांगितलं आणि 8 वाजता मी लगेच हॉस्पिटलला पोहोचली. आणि त्यावेळेस जेव्हा मी फोनवरती डिस्कस करत होतो की आता ती फॅमिली इंडियावरून येते, त्यांना कुठे ठेवायचं, कसं करायचं, ते पटकन म्हणाले की ताई मी माझ्या घरी ठेवतो त्यांना. की जेव्हा आपण भारतात असतो तेव्हा आपण मराठी, गुजराती, पण जेव्हा तुम्ही भारताच्या बाहेर जाता आणि तिकडे जाऊन जेव्हा तुम्हाला कोणीतरी विचारतो तुम्ही कोण, तर तुम्ही म्हणता की मी इंडियन, मी भारतीय. मग ह्या सगळ्यामध्ये साधारण किती मोठा भारतीय लोकांचा समाज आहे आज उगांडामध्ये? भरपूर मोठा आहे, भरपूर. लोकल लोक आहेत, ते भारतीय लोकांना कसं बघतात? त्यांना भारतीयांबद्दल खूप आदर आहे. एक तर आपली संस्कृती, इव्हन गणेश उत्सवामध्ये मी हे सुद्धा पाहिलंय की ते गणपती बाप्पा मोरया म्हणून ते नाचतात. आव्हानं काय आहेत एक भारतीय म्हणून? कारण आपण बरेचदा एक आफ्रिका म्हटलं की एक इमेज येते. आजही आपल्याही देशात आपण एखादी बाई, मला असं वाटतं मार्केटमध्ये जाते आणि कोणीतरी चोर आहे तो बॅग स्नॅश करून पळतो, हे आपल्या इकडे होतं. सेम ते तिकडेही होतं. पण असं कोणी घरात येऊन तुमच्या शिरून तुम्हाला कोणी असं करेल असं तरीही तिथे नाही आहे. आजच्या टाईममध्ये गल्फ कंट्रीज आहे, दुसऱ्या कंट्रीज आहेत. आणि आफ्रिका हा देश लोक युजली नाही का म्हणतात, कारण का बऱ्याच लोकांना आफ्रिकाबद्दल माहितीच नाही आहे. भारतीय तिथे भरपूर असल्यामुळे तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही युगांडामध्ये आहात. म्हणजे एवढं छान तुम्हाला तिथे अशी खाऊ गल्लीसारखं सुद्धा आता एक क्रिएट झालेलं आहे तिथे जागा, जिथे इव्हन तिकडे जास्त चविष्ट जेवण तुम्हाला भेटणार. बिकॉज तिकडे सगळं ऑर्गॅनिकली ग्रो होतं, कारण अजून तिथे केमिकल हा पदार्थ माहिती नाही. आपली संस्कृती अजूनही आपण तिकडे कशी जिवंत ठेवतोय? आज 2री पिढी 3री पिढीपर्यंत पण कसं ठेवतो आहे? काय उपक्रम महाराष्ट्र मंडळ तिकडे करते? गुढीपाडवा तिथे सेलिब्रेट करणार आहोत. शिवजयंती आम्ही तिकडे साजरी करतो. 10 दिवस आम्ही गणपती तिथे बसवतो. विश्व मराठी संमेलनला आज तुम्ही जे आलात एवढं लांबून, ते का आलात? म्हणजे लोक तिकडे येऊन इतकं एन्जॉय करतात, म्हणजे आय डोंट थिंक सो की एखाद्या फिल्म स्टारसाठी सुद्धा लोकांनी एवढी गर्दी तिथे केली असेल. जर महाराष्ट्रातून कोणी तिकडे येणार असतील तर त्यांना कुठे संपर्क करायचा, कसा महाराष्ट्र मंडळाबरोबर असोसिएट व्हायचं?